नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी दिनांक 12 जुलै 2026 रोजी परभणीचे महापौर सय्यद इक्बाल यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख तथा संघटक भगीरथजी बद्दार, पोलखोलचे संपादक, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी दिलीप बनकर, रुग्ण हक्क संरक्षण समितीचे शेख सरफराज, समविचारी मंचचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सुभाष पांचाळ यांनी त्यांना पुष्पहार घालून पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. महापौर इक्बाल हे शहराचे अतिशय उत्कृष्ट असं कामगिरी करत असून त्यांच्या कार्याचा गौरव करत शुभेच्छा दिल्या. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. आज आपल्या परभणी जिल्ह्याचे प्रथम महापौर सय्यद इक्बाल सर यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे वतीनं या ठिकाणी त्यांचा विशाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येत आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आमचे महाराष्ट्राचे प्रसिद्धी प्रमुख भगीरथजी बद्दार यांच्या वतीनं हा सत्कार होत आहे. त्या ठिकाणी समविचारी मंचचे सुभाषजी पांचाळ, रुग्ण हक्क समितीचे शेख सरफराज भाई या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सत्कार होत आहे. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने परभणीचे तरुण तडफदार व उबाटाचे आमचे स्नेही मित्र इक्बालभाई महापौर झाले आणि महापौर झाल्यानंतर त्यांचा पहिला वाढदिवस आम्ही आज साजरा करत आहोत. त्याबद्दल आम्हाला त्यांच्याबद्दल अभिमान आहे. कारण का तर आज जगात जर्मनी, भारतात परभणी म्हणतात ना, त्या बनीप्रमाणे की आज इक्बालभाईचा वाढदिवस म्हणजेच परभणीच्या होणाऱ्या ज्या नवीन सुविधा आहेत त्यांच्या हातून व्हाव्यात, त्यांच्या हातून सुख समृद्धी व त्यांना आरोग्य लाभो, त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो व लवकरात लवकर ते परभणी जिल्ह्याचे आमदार हो ही प्रभूचरणी प्रार्थना. बेस्ट ऑफ लक. कॉंग्रॅच्युलेशन. त्याचा बहुमान या महापालिकेचे तरुण तरफदार व सर्वांचे लाडके आणि कैवारी असणारे माननीय इक्बाल भाईसाहेब महापौर भविष्यातील त्यांच्या आज या ठिकाणी भेट घेण्यात आला आणि भविष्यामध्ये त्यांना शुभेच्छा देऊन या परभणी शहरातील नवीन आमदार, नवनिर्मित विधानसभेचे हो अशा आम्ही प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना सुख समृद्धी लाभो, दीर्घ आरोग्य लाभो अशा पद्धतीच्या समविचारी मंच, 12 बलुतेदार, विश्वकर्मा विकास मंडळ आणि बहुजन गरिबांच्या कल्याणासाठी काम करणारे महापौर म्हणून त्यांचं नाव लौकिक हो अशा पद्धतीचे पुनश्च एकदा शुभेच्छा देऊन आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.